नमस्कार, ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत जिलेबी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, यामध्ये मी गिट्स या कंपनीचं हे जिलेबीचं ऑलरेडी पॅक असणारं पॉकेट घेतलेलं आहे। हे प्रीमिक्स सारखं असतं, याचं झटपट अशी आपल्याला याची जिलेबी बनवता येते। त्याचं साधारण असं पॉकेट असतं आतमध्ये, त्याची आपण बनवूया जिलेबी। तर इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण घेऊया चाचणी करू। तर त्यासाठी आपण टाकणार आहोत साधारण 1 ग्लासला कमी एवढी साखर टाकलेली आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे साखर बुडे इतकंच पाणी। साधारण मी 1.5 कप पाणी त्यामध्ये टाकत आहे आणि ते कमी आचेवर आपल्याला ठेवायचं आहे। आणि आता मी गॅस चालू करून ठेवत आहे। आपला पाक होईपर्यंत आपण हे बॅटर मिक्स करून घेऊया। त्यामध्ये टाकून घेऊया पाणी। अर्धा कप पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। साधारण प्रमाणे असं करायचं आहे आपल्याला, जास्त घट्टही जास्त पातळही नाही। तर असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण तेल गरम करायला ठेवूया। साधारण पाहू शकता आपली चाचणी ही तयार झालेली आहे। आपल्याला जास्त पुडी घ्यायची नाहीये, फक्त हाताला चिकट लागल असंच ठेवायचं आहे। चिकट झालेली आहे आणि आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। साधारण मला 3 मिनिटं लागलेले आहेत हे पूर्ण साखर विरघळायला आणि थोडंसं चिकट व्हायला। तर लगेच मी हे बंद करून घेत आहे। मी जिलेबी तळण्यासाठी एक अशी मोठी आपली भाकरीची जी परात असते, आपण ज्यामध्ये भाकरी करतो, अशी मोठी परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे, कारण जिलेबीला अशी खोलगेट जमत नाहीये, तर पसरट अशी परात लागते, त्यामुळे ही घेतलेली आहे मी। तर यामध्ये तेल टाकून घेत आहे। माझ्याकडे असं जिलेबी बनवण्यासाठी एक साचा आहे, ज्यामध्ये मी हे बॅटर भरून घेत आहे आणि तळणार आहे। मी ह्याच्यात ते भरून घेतलेलं आहे आणि आता मी करत आहे। मी 2 जिलेब्या टाकून घेतलेल्या आहेत। आता मी तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे त्या टाकायच्या आहेत। ह्या साच्यामुळे तुम्हाला पटपट अशा त्या जमतील। तुम्हाला पाहिजे तेवढा आकार तुम्हाला देता येईल। तुम्ही पाहू शकता मस्त अशा झालेल्या आहेत। आता मी ते काढून घेत आहे। आपल्याला जास्तही कडक करायच्या नाहीयेत। साधारण 2 मिनिटं भाजल्यानंतर आपल्याला लगेच त्या परतून घ्यायच्या आहेत। तळल्यानंतर जास्त कडक करायच्या नाहीयेत। मी सगळ्या परतून घेत आहे। आणि आता लगेच आपण 2 मिनिटं हे आपण परतल्यानंतर काढून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत, लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला हे। आणि पाकामध्ये टाकण्याआधी थोड्या वेळ ह्याला बाहेर ठेवायचं आहे, कारण तेल धरत नाहीये। थोडंसं मी या अशा परातीमध्ये त्यांना काढून घेतलेलं आहे। 1-2 मिनिटं थंड होईपर्यंत ठेवायचं आणि कोमट पाकामध्ये म्हणजे कोमट चाचणीमध्येच तुम्हाला त्या टाकायच्या आहेत।
परतून घेऊया. साधारण एवढ्या जिलब्या मी तळून घेतलेल्या आहे. बाकीच्या मी गरम गरम तळणार आहे. आता आपली जी चाचणी आहे ती कोमटच आहे. आता त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया. एक एक करून आपल्याला अशा त्या टाकायच्या आहेत आणि 4 भिजल्यानंतर त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि परत बाकीच्या टाकायच्या आहेत. आपल्याला त्याची बाजू पण पलटून घ्यायची आहे. आता हे छान प्रकारे भिजलेले आहेत. ते आपण आता दुसरीकडे काढून घेऊया. तुम्हाला जर माझ्या हे जिलेबीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.